आज आपण अशा ठिकाणी आलो आहे जिथे पनीर चिली मोमोज, ते पण व्हेजमध्ये, आणि अशा प्रकारे म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक, ते फक्त या थांब सोड. डिझाईन सुद्धा याची आहे बघ. आज आपण आलो आहे ठाणे मार्केटमध्ये. ठाणे मार्केटमधून मी तिथून जात होते तर मला नमस्ते नेपाळ असं आहे हॉटेल नवीन दिसलं. तर नवीन ओपनिंग झालेलं आहे नमस्ते नेपाळचं हॉटेलमध्ये भ्रमंती करायला जाऊया. तर हे नमस्ते नेपाळ कसं आहे ते तुम्हाला मी आतून दाखवते. तर थांब सोड. डिझाईन सुद्धा याची आहे बघ. आम्ही मागवलंय व्हेज मोमो, पनीरची व्हेज मोमो मागवले मी. व्हेज मोमो हा 135ला आहे. प्रत्येकाचे रेट दिले इथे मोमोची. आणि ही न्यू नेपाळचं रेस्टॉरंट आहे. इथे आलो आहे भेट द्यायला. नेपाळ स्वाद, त्याच्यामध्ये हे एवढं मेनू आहे आणि त्याचे प्राईस दिलेलं आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये. इथे पण दिलेलं आहे आणि हे छान नवीन झालेलं आहे. तर मला खूप छान आवडलेलं आहे, अट्रॅक्टिव्ह वाटतंय. तर आणि बाजूला पाठीमागे पण आहे नेपाळ स्वाद, त्याच्यामध्ये पण प्राईस दिलेला आहे. ॲपलेटायझर, फ्रेंच फ्राईज, मी पनीर चिली सांगितले आहे. आणि मला मोमोज ट्राय करायचे होते म्हणून मी मोमोजसुद्धा सांगितलं आहे. त्याच्यामध्ये ह्या पण एक छान आहे नूडल्स मोमोज अँड ॲपल ड्रिंक 135ला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे राईसमध्ये, नूडलमध्ये. प्राईस विथ प्राईससुद्धा दाखवते तुम्हाला. 20. हे आहेत व्हेज मोमोज जे आम्ही मागवलेले. इतकं डिलिशियस आहे, खूप मस्त आहेत. नक्की ट्राय करा. मी मागवले पनीर चिली. मला मोमोज ट्राय करायचे होते, व्हेज मोमोज. तर व्हेज मोमोज मागवले. तिथे नॉन व्हेज चिकन मोमोजसुद्धा अवेलेबल होते. कैसा आहे? मस्त आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते की हे जे हॉटेल आहे ते एका महाराष्ट्रीयांनी बनवलं आहे आणि तिथे जे रेसिपी दाखवल्या त्या नेपाळ. ह्या दोन्ही रेसिपी खूप उत्तम होते, खूप छान होते. म्हणजे तोंडात टाकतात पनीर अगदी विरघळत होता आणि त्याची टेस्ट टू गुड होतं. आणि मस्त आहे दादा, खूप छान आहे. बरोबर, कस्टमरच्या हिशोबाने नाही पण हा मस्त कलर आहे. शॅमने पहिला बाईट घेतला का नेक्स्ट टाइम शॅमला चॉपस्टिक हवं होतं त्या हॉटेलमध्ये, पण तिथे त्या मिळालं नाही. तर त्यांना आम्ही सजेस्ट केलं की तुम्ही नक्की इथे ट्राय करा.
गाईज कसं वाटलं तुम्हाला? दिस इज द नूडल्स मॅन आणि नूडल्स एकदम छान झाले. मोमोज कसे आहेत? मोमोज नॉट नाईस. मोमोज पण छान. मोमोजला तर सॅल्यूट आहे. प्लीज विजिट दिस प्लेस. पनीर एकदम सॉरी. पनीर माझं आवडतं. पनीर चिली ना मला आवडतं. खूप छान आहे, मला पण आवडतं. आपण यांना विचारूया. हॅलो मॅडम. हाय. तुम्ही इथली कुठली डिश मागवली? माझं मी चिकन किमा नूडल्स मागवला. खूपच छान होता. अच्छा. आणि फायनली तुम्ही पण इथे येऊन टेस्ट करा. त्याचं खूप छान आहे. आणि मैडम तुम्ही आपने कौन सा बनाया? हाँ अच्छा है ना. अभी आप हमेशा के यहाँ पे आते हैं या हमेशा आते हैं? हाँ हाँ, मैं अभी फर्स्ट टाइम आई हूँ फैमिली के सभी फैमिली के साथ. तो बच्चों को भी बहुत अच्छा लगा यहाँ पे. मोमोज भी साइज भी है. सारे मोमोज अच्छे. मेन डिश जो इनके है पूरे नेपाल के. अच्छा. पूरे जिनके जो शेप है पूरे नेपाल से. हाँ, फिर उनको म्हणजे त्यांना मराठी वगैरे समजतं की समजतं वगैरे? आपली आल्यावर नमस्ते वगैरे म्हटलं ना त्याच्यामुळे थोडंसं. बिकॉज इनका रेस्टोरेंट का नाम भी वही है. हाँ नमस्ते नेपाळ. ॲक्च्युली इथूनच जात होते तिथून जस्ट हे झालं आणि नमस्ते नेपाळ म्हटलं. चालेल ओके. अगर आप नेपाल नहीं जा सकते तो यहाँ के टेस्ट ले ही सकते. ओके थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. असा हा नमस्ते नेपाळ हॉटेल खूप छान आहे. मी बाकीच्यांना पण तुम्हाला सांगितलं, त्यांनी पण सांगितलं की इथलं जे फूड आहे ते अगदी नेपाळचं आहे. तर तिथल्या जे रेस्टॉरंटमध्ये ते काम करणाऱ्या म्हणजे ज्या कुक करणारे होते ते सुद्धा नेपाळचे आहेत. तर काही महाराष्ट्रीयन पण आहेत. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ खूप छान झाला आहे. नेपाळच्या मध्ये आपण जाऊ शकत नाही तर नेपाळच्या रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतो. तर त्या नेपाळ हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.